तर काय म्हणता पोट्टे हो, भावड्या म्हणत होता ब्लॉग टाक. तर केली ना भाऊनं सुरुवात ब्लॉग टाकायला. तर सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की पहा. भावड्याचा एका हप्त्यापासून नांदा चालू होता की जाम खाल चल. तर काढली त्यानं गाडी आणि नेलं त्यानं मला अमेझॉन जंगलात. तर लागलं ना भाऊ अमेझॉन जंगलाच्या रस्त्यानं. एक काय कुत्र पण दिसत नव्हतं. तर भावानं आणलं, गाडी पार्किंग केली. गाडी पार्किंग केल्यानंतर भावड्याला दिसले तुरीचे झाडं आणि तो म्हणे व्हिडिओ शूट करू म्हणे. तर सार्थक भाऊ म्हणे तिकडून आल्यावर करू. तर बरं म्हटलं सार्थकले मी. ह्या बारे भाऊ एकटाच चालला अमेझॉन जंगलात पुढं एखाद्या ॲनाकोंडा येऊन याले खाऊन घेईन रे भाऊ. याले घ्यायला गेलो तर या जांबाच्या झाडाखाली पोचलाय होता. चला समोर तुम्हाला दाखवतो. हे झाडं लई मंदात येत होते ते. इथं माझ्यासोबत पुष्पासारखा सीन झाला भाऊ. तर आलो जांबाच्या झाडाखाली आणि हे पा वाननेर कसं भिडलं खायला जाम. तर ह्या पा रे वाननेरासारखा अजून पोहूनच राहिला वरते. सार्थक आणि भावड्या जांबासोबत कॅच्याच खेळून राहिले रे भाऊ. तर चढलं ना भाऊ वाननेर वरते. कसं चढून राहिलं ते आता वाननेर. मग सार्थक म्हणे मी देतो म्हणे लेटा म्हणे थोडासा म्हणे. मग सार्थक गेला लेटा द्यायला. सार्थकने दिला थोडासा लेटा. मग चढलं भाऊ वाननेर वरते. आणि त्याच्यातही 2 बोटं दाखवे राजे मले. आणि तर भाऊने दिला ना मला पण जाम. आणि मी पण भिडलो खाले आता. आणि तुम्ही पण या खाले. आता उतरलं ना वाननेर कसं खाली. आणि मग म्हणे मला तहान लागली म्हणे. आता गेले विहिरीवर पाणी प्यायले. तर विहीर पाहून घ्या तुम्ही किती खोल आहे. तर सरका आता निघालो आम्ही आणि चाललो आता घराच्या रस्त्यानं. तर भावड्या म्हणे व्हिडिओ काढून दे म्हणे आपला म्हणे. तर दिला त्याचा व्हिडिओ काढून मग. आणि आम्ही चाललो होतो मग आता घराच्या रस्त्यानं. तो एंट्री दाखवत चालला रे भाऊ पुष्पासारखी. तर चाललो ना भाऊ आम्ही सुखरूप घरी. हे पाव अन्यर अजून खाऊनच राहिलं रे भाऊ. त्याचं निवर खाण्यात मन होतं. आणि दिल्ली मग त्यानं माझ्याजवळ चाबी चालू म्हणे तू भाऊ आता गाडी. तर चाललो ना भाऊ गाडीपाशी आता. आणि हे खाऊनच राहिलं अजून. लावली गाडीची चाबी आणि काढली भाऊ गाडी. मारला सेल आणि मग निघालो अमेझॉन जंगलातून. याले म्हटलं ब्लॉग काढ. आणि यानं खाताच ब्लॉग काढला रे भाऊ. तर सार्थक म्हणे वाजव म्हणे गाणं म्हणे. मग भावड्यानं लावलं रे भाऊ गाणं.